अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामीमय जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर सर्व स्वामी सेवकांसाठी तसेच स्वामी भक्तांसाठी खूप आनंदाची आणि महत्त्वाची बातमी अशी असते की गुरुचरित्र पारायण सप्ताह कधी चालू होणार आहे आणि आम्हाला पारायणाला बसायचं आहे। तर सप्ताह म्हटलं की आपण एखादा सण म्हणजे दिवाळी किंवा दसरा यासारखा साजरा करत असतो। स्वामी केंद्रामध्ये 2 वेळा सप्ताह होत असतो, एक म्हणजे दत्त जयंतीचा सप्ताह आणि दुसरा म्हणजे स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह। तर हा आनंदाचा क्षण जवळच आलेला आहे, म्हणजेच 30 एप्रिलपासून स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताह सुरू होणार आहे। म्हणजेच आपल्याला गुरुचरित्र पारायणासाठी बसता येणार आहे। तर या गुरुचरित्रामध्ये किती अध्याय आहेत, ते कसे वाचन करायचे, कधी वाचन करायचे, काय नियम आहेत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। गुरुचरित्र वाचनाची संधी मिळाली तर सेवेकरी आणि भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतच असतो आपण। या ग्रंथामध्ये 53 अध्याय आहेत। श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे। गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो। श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्धमंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे। श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते, म्हणजेच शुद्ध अंतःकरण असताना आपण हे पारायण करू शकतो। तर श्री गुरुचरित्रात 53 अध्याय असून त्याची विभाग ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड यांचा समन्वय साधलेला आहे। या ग्रंथामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केलेले आहे। तर पारायणाची तयारी कशी करावी? गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा। 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय व 1 गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे म्हटले जाते। पारायणापूर्वी फुले, विशेषतः देशी गुलाबाचे हार, तुळशी, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती गुरु दत्तात्रेयांचे आसनाभोवती रांगोळी काढावी, चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे, प्रमुख दरवाजात तोरण बांधावे, चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी, वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी। पारायणाला बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात किंवा श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन विडा, सुपारी किंवा नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी महाराजांना प्रार्थना करावी। घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी बसावे। पहिल्यांदा गणपती शीर्ष वाचन करावे। 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप किंवा दत्त मंत्र म्हणावा। श्री गुरुचरित्र सप्ताह करताना वाचकाचे तोंड हे पूर्व किंवा उत्तर दिशेला करावे। वाचण्यापूर्वी श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र वर सांगितल्याप्रमाणे करावा। तर श्री गुरुचरित्राचे वाचन हे पहाटे 3 ते सायंकाळी 4 दरम्यान करू शकतो, पण 12 ते 12:30 ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्याने त्या वेळेमध्ये आपण पारायण वाचन बंद ठेवावे। श्री गुरुचरित्र पारायण करते वेळेस म्हणजेच वाचनाच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये, म्हणजे परान्न घेऊ नये, पण आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास काही हरकत नाही। उपवास करू नये। दोन्ही वेळेस 1 धान्य
करावा। काही समस्या असल्यास स्वतःच्या खर्चाने आपण बाहेर खाल्लं तरी काही हरकत नाही। गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये पुरुषांनी दाढी वाढवू नये, स्वतःच्या हाताने दाढी करावी गरज असल्यास। तसेच चामड्याच्या चपलेऐवजी रबरी चप्पल वापरावी। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये ब्रह्मचर्य पालन अवश्य करावे। तसेच पारायणाला बसलात आपण तर या कालावधीमध्ये सुतक किंवा विटाळ असणाऱ्यांच्या घरी जाऊ नये, तसेच अंत्यविधी सुद्धा जाऊ नये। स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस पाहुण्यांकडून किंवा एखाद्या इतर व्यक्तींकडून गुरुचरित्र वाचन पूर्ण करून घ्यावे। गुरुचरित्र वाचन अर्धवट सोडू नये, वेळोवेळी गोमूत्र शिंपडून घ्यावे। या सप्ताह कालावधीमध्ये रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्र पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी आणि रात्री झोपण्याच्या अगोदर श्री विष्णू सहस्त्रनाम अवश्य वाचावे। हा सप्ताह 7 दिवसाचं पारायण या पद्धतीने करावयाचा असतो, परंतु 21 दिवसात 3 पारायण करण्याची देखील पद्धत आहे। सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुचरित्र ग्रंथ सर्वांना नैवेद्य मांडावा। ग्रंथाचा नैवेद्य गायला खाऊ घालावा किंवा स्वतः खाल्ला तरी चालतो। मग आपण भोजन करावे। तसेच गुरुचरित्र वाचन करते वेळेस आपण जी नित्यसेवा करतो म्हणजे स्वामी चरित्राचे 3 अध्याय आणि 11 माळी वाचत असतो, तर ती नित्यसेवामध्येच सोडून देऊ नये किंवा या सेवेमध्ये खंड पडू देऊ नये। तसेच गुरुचरित्र वाचन करते वेळेस गादीवर झोपू नये, शक्यतोवर जमिनीवर झोपण्याचा प्रयत्न करावा, पलंगावरही झोपू नये। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ज्यांना पारायण करायचे आहे त्यांच्यापर्यंत अवश्य पोहोचवा, जेणेकरून त्यांना पारायणाची संपूर्ण माहिती मिळेल। कधी वाचावे, कसे वाचावे ही संपूर्ण माहिती मिळण्यासाठी उपयोग होईल। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत।